मिस होतीये ना आपल्या परिसरातील ताजे अपडेट? तर मग आजच C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका। राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस। साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास, प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास। उन्हाळ्यामध्ये थंड थंड कूल करण्यासाठी AC, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी। तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। नमस्ते, मी डॉक्टर सोनाली माने, साईराम हॉस्पिटल राहुरी, वंध्यत्व तज्ज्ञ व एम्ब्रॉलॉजिस्ट तज्ज्ञ। आपल्या इथे IVF बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे। तर त्यामध्ये IVF, ICSI, एम्ब्रियो डोनेशन, एग फ्रीजिंग, स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो। आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात। साईराम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार। डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाइन्स केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर। डॉक्टर केतन धनंजय मेळवणे, संपर्क 9890 42 52 40। 25 वर्षाची परंपरा, डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल। पारनेर तालुक्यातील पोखरी येथील पवळदरा परिसरामध्ये असणाऱ्या हजरत गंजपीर वली शाह दर्गा इथे वार्षिक उरुसानिमित्तानं विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे भव्य असं आयोजन करण्यात आलं होतं। गुरुवारी 26 मार्च ते 28 मार्च या कालावधीमध्ये हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतोय। परिसरामधील भाविकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। या उत्सवाचा प्रारंभ गुरुवारी 26 मार्च रोजी संध्याकाळी 7 वाजता पारंपरिक संदलच्या कार्यक्रमानं झाला। त्यानंतर शुक्रवारी 27 मार्च रोजी संध्याकाळी 7 ते 11 या वेळेमध्ये भव्य छबिना मिरवणूक काढण्यात आली। या प्रसंगी चित्तथरारक आतिषबाजी आणि शोभेच्या विद्युत रोषणाईचं विशेष आकर्षण करण्यात आलं होतं। रात्रीच्या सत्रामध्ये रसिक प्रेक्षकांसाठी आनंद महाजन यांचा लोकनाट्य तमाशा आयोजित करण्यात आला होता। उरुसाची सांगता शनिवारी 28 मार्च रोजी संध्याकाळी 4 ते 7 या वेळेमध्ये होणाऱ्या जंगी कुस्त्याच्या हंगामाने झाली आहे। या कुस्त्यांच्या मैदानात नामांकित पैलवान यांनी आपली चुणूक दाखवली आहे। या सर्व धार्मिक, सांस्कृतिक आणि क्रीडाविषयक कार्यक्रमांना पोखरी, पवळदरा आणि चंदनटेक परिसरामधील ग्रामस्थांनी तसेच कुस्तीप्रेमींनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून उरुसाची शोभा वाढवली आहे। आज या ठिकाणी गणपती बाबा यात्रेच्या निमित्तानं बरेचसे भाविक वर्ग या ठिकाणी उपस्थित आहेत। मी प्रथमतः या सर्वांचं स्वागत करतो। यात्रेचं स्वरूप सांगायचं जर झालं तर यात्रा ही दरवर्षी या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये साजरी केली जाते। कमीत कमी 20 ते 25 हजार भाविक या ठिकाणी दर्शनाच्या निमित्तानं, कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असतात। अतिशय सुंदर असं नियोजन या ठिकाणी आदिवासी मंडळ असेल, मुस्लिम समाज असेल, मराठी बांधव असेल, या सर्वांच्याच एकत्रित येण्यानं या यात्रेचा दिवसेंदिवस एक प्रगतीपथावर म्हणजे जास्तीत जास्त संख्या लोक या ठिकाणी येऊ लागले आणि देवाचं देखील या ठिकाणी जागृत देवस्थान एक यात्रा केली जाते देवाची किंवा एक नवस केला जातो, तो फेडण्यासाठी देखील या ठिकाणी बहुतेक दर गुरुवारी या ठिकाणी लोक उपस्थित असतात। अतिशय नावाजलेलं असं देवस्थान या परिसरामध्ये मोठ्या संख्येने भाविक या ठिकाणी येतात। पहिल्या दिवशी या ठिकाणी संदलचा कार्यक्रम रात्री झाला, त्यानंतर आज तमाशा, लोकनाट्य तमाशा मंडळाचा कार्यक्रम आहे, छबिन्याचा कार्यक्रम आहे। उद्या देखील या ठिकाणी भरपूर कार्यक्रमांचं नियोजन आहे। उद्या सकाळी या ठिकाणी तमाशा मंडळाची हजेरी आहे। त्याचप्रमाणे संध्याकाळी 3 वाजता 2 वाजता या ठिकाणी मोठा असा हंगामा भरवला जातो। या सर्व कार्यक्रमासाठी परिसरातून, पंचक्रोशीतून, मग त्या संगमनेर असेल, अकोला असेल, पारनेर असेल, या सर्व परिसरातून मोठ्या संख्येने भाविक वर्ग या ठिकाणी उपस्थित असतोय आणि दिवसेंदिवस या यात्रेची महती आणि ख्याती वाढत जावो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो। विनोद गायकवाड, C24 तास, पारनेर।
कॉंग्रॅच्युलेशन वहिनी, बाळ झाल्याबद्दल. पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती. आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला. सगळं सुरळीत झालं. किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑब्स्टेट्रिक ICU. किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर. फोन 9850 20 0017.